Hello friends, after studying isolation and cultivation of bacteriophages, plant viruses and animal viruses, now we are moving towards the next point, and that is nothing but purification of viruses. So once we isolate the virus from a sample, then the next task should be purification of viruses. आपण नॅचरली सुद्धा एखादा समजा सॉइल सॅम्पल असेल आणि सॉइल सॅम्पलमधून एखादा बॅक्टेरिया आयसोलेट केला, तर आयसोलेट केल्यानंतर आपल्याला एक 5-6 प्रकारच्या कॉलनीज मिळतात. त्यातले आपल्याला हवे असलेली कॉलनी आपण पुन्हा सिलेक्ट करून पुन्हा नवीन मीडिया ट्रान्सफर करतो. जोपर्यंत एकसारख्या कॉलनी येत नाहीत तोपर्यंत आपण हे सब कल्चरिंग करत राहत असतो. म्हणजे आयसोलेशन करणं म्हणजे काय, तर नॅचरल पॉप्युलेशनमधून आपला हवा असलेला ऑर्गॅनिझम सेपरेट करणं. पण सेपरेट केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा काही इम्प्युरिटीज, काही कंटॅमिनेशन असण्याचे चान्सेस असतात. आणि त्यामुळे काय की प्युरिफिकेशन करणं हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असतं. So in our syllabus, after isolation of many viruses including plant viruses, bacteriophages and animal viruses, now we are going to learn about the purification of viruses. How purification can be done, what are the methods of purification, and the most important thing is what is the purpose of purification. थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला प्युरिफिकेशन आपण कशासाठी करतो, पण एक आपण जर सायंटिफिकली बघितलं तर प्युरिफिकेशन करण्यामागे काही पर्पज आहेत. आणि काय पर्पज असतात प्युरिफिकेशन करण्यासाठी, तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो आहे तो टू सेपरेट द व्हायरसेस फ्रॉम द होस्ट सेल अँड टिश्यूज. कारण आपण व्हायरस कुठून आयसोलेट केलेला असणार आहे, सॅम्पलमधून. सॅम्पल म्हणजे काय असणार आहे, होस्ट सेल्स किंवा होस्ट टिश्यूज. बिकॉज व्हायरसेस आर ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट. म्हणजे ते कुठं असणार आहेत, ऑब्व्हियसली ते सेलमध्येच असणार आहेत. मग सेलमधून जेव्हा आपण व्हायरस बाहेर काढतो त्यावेळी त्या व्हायरसशी अटॅच काही होस्ट सेल्स असू शकतात, काही टिश्यूज असू शकतात. सो इन ऑर्डर टू सेपरेट व्हायरसेस फ्रॉम दोज होस्ट सेल्स अँड टिश्यूज, प्युरिफिकेशन कॅन बी डन. ओके, देन ऑब्व्हियसली वी आर गोइंग टू स्टडी द व्हायरस स्ट्रक्चर. आपल्याला व्हायरसचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे, कारण आपल्याला पुढं अजून वॅक्सिन प्रिपरेशन करायचं असतं किंवा ओव्हरऑल व्हायरसची अँटीजेनिसिटी स्टडी करायची आहे. आणि त्यासाठी आपल्याला व्हायरसचं स्ट्रक्चर माहिती असणं आवश्यक आहे. आणि स्ट्रक्चर माहिती असण्यासाठी व्हायरस कसा असला पाहिजे, प्युरिफाईड असला पाहिजे. नाही तर कंटॅमिनेशन आहे, 2-3 प्रकारचे व्हायरसेस दिसत आहेत, त्यामुळे एक्झॅक्टली कुठल्या व्हायरसचं कुठलं स्ट्रक्चर हे प्रेडिक्ट करणं डिफिकल्ट होतं. अँड फॉर दॅट पर्पज it is very important to have purified viruses to study virus structure and their reproduction. इथं रिप्रोडक्शन म्हणजे रिप्लिकेशन, त्यांचं असेंब्ली, हाऊ देअर जीन एक्सप्रेस, हाऊ प्रोटीन्स आर फॉर्म्ड अँड हाऊ विरियॉन पार्टिकल्स आर फॉर्म्ड. सो फॉर सेपरेशन ऑफ व्हायरसेस फ्रॉम होस्ट सेल्स अँड टिश्यूज as well as to study the virus structure, their reproduction, and finally to perform or to prepare viral vaccines. वॅक्सिन प्रिपरेशन करताना तर ॲब्सोल्युटली प्युरिफाईडच असावं लागतं. प्युरिफिकेशन असताना त्यात कंटॅमिनेशन असेल तर तुम्ही इमॅजिन करू शकता किती मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. अँड दॅट्स वाय इट इज नेसेसरी टू हॅव अ प्युरिफाईड व्हायरस सॅम्पल. अँड वन्स वी हॅव प्युरिफाईड व्हायरस सॅम्पल, देन we will be able to prepare vaccines. Okay, so these are some purpose of performing purification of viruses. आता आपण प्युरिफिकेशन ऑफ व्हायरसेस स्टडी करताना स्पेसिफिकली एखादा व्हायरस लक्षात घेऊन करणार नाही, म्हणजे प्लांट व्हायरस, ॲनिमल व्हायरस किंवा बॅक्टेरियोफाज असं नाही. जनरली काय मेथड्स असू शकतात ते बघणार आहे आपण आता. पण त्याआधी अजून एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इथं 2 मेथड आपण दाखवलेत बघा या मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन. एक आहे पहिली म्हणजे डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन आणि दुसरी ती प्रिसिपिटेशन. आता या दोन्ही जे मेथड्स आहेत, तुम्ही या दोन्ही मेथड ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन असेल किंवा प्रिसिपिटेशन मेथड्स असेल, दीज आर द मेथड्स यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ एन्झाईम्स ऑर प्रोटीन्स ऑल्सो. म्हणजे एन्झाईम्स आणि प्रोटीनच्या प्युरिफिकेशनसाठी ज्या मेथड्स यूज करतात त्याच मेथड व्हायरसच्या प्युरिफिकेशनसाठी सुद्धा यूज केल्या जाऊ शकतात. क्वेश्चन व्हाय? ओके, सो ऑल माय डिअर फ्रेंड्स, I have a question for you, that the methods which are used for purification of proteins or enzymes, same methods
can also be used for purification of viruses. Okay, this is a question for you and you have to answer me. याचा आन्सर तुम्ही मला कुठल्याही मीडियमने देऊ शकता, बट यू हॅव टू कंपल्सरी आन्सर द क्वेश्चन मी पण तुम्हाला सांगितलं की आपण एन्झाईम्स आणि प्रोटीन प्युरिफिकेशनसाठी ज्या मेथड्स यूज करतो, लाईक डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन असेल किंवा प्रिसिपिटेशन असेल, याच मेथड्स आपण व्हायरससाठी सुद्धा यूज करू शकतो. व्हायरससाठी याच यूज करतात असं मुळीच म्हणायचं नाही मला, अनेक मेथड्स आहेत, पण या मेथड सुद्धा यूज करू शकतो. असं का? ओके, आन्सर तुम्ही मला द्यायचं. नाउ लेट्स स्टार्ट विथ द मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन. ओके, मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन. There are many methods used for purification of viruses, of which some commonly used techniques like or commonly used methods are first centrifugation, and त्यामध्ये सुद्धा density gradient centrifugation आहे, and second method आहे that is precipitation. सो आपण आपल्या सिलेबसमध्ये 2 टेक्निक स्टडी करणार आहे. पहिली आहे ती डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन आणि सेकंड प्रिसिपिटेशन. दोन्ही मेथड्स आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशनचे पुन्हा 2 टाइप्स आहेत. ओके, 2 टाइप्स कसे? तर देर आर 2 टाइप्स नोन ॲज झोनल सेंट्रिफ्युगेशन अँड सेकंड आयसोपिकनिक सेंट्रिफ्युगेशन. हे दोन्हीही डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशनचे टाइप्स आहेत. झोनल सेंट्रिफ्युगेशन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेट झोनल सेंट्रिफ्युगेशन अँड सेकंड आयसोपिकनिक सेंट्रिफ्युगेशन. एकदम इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे हा. आणि मग ही सेंट्रिफ्युगेशनची टेक्निक झाल्यानंतर आपण प्रिसिपिटेशन टेक्निक सुद्धा स्टडी करणार. ओके, सो आय थिंक वी शुड स्टार्ट विथ द फर्स्ट, दॅट इज डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन. ओके, डेन्सिटी आता त्याच्या नावातच आहे बघा. काय प्रिन्सिपल काय असेल किंवा इथं काय केलं जाणार, एकदम सिम्पल आहे, एकदम इंटरेस्टिंग आहे. डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन म्हणजे काय? तर इथं सेपरेशन ऑफ पार्टिकल्स इन अ डेन्सिटी ग्रेडियंट मीडियम. एक ट्यूब घेणार आपण आणि त्या ट्यूबमध्ये डेन्सिटी ग्रेडियंट प्रिपेअर करणार. आपण हे सगळं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. ओके, मी तरी पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. सपोज दिस इज अ सेंट्रिफ्यूज ट्यूब. ओके, ही सेंट्रिफ्यूज ट्यूब आहे आणि या सेंट्रिफ्यूज ट्यूबमध्ये आपण सुक्रोज सोल्युशन ॲड करणार आहे. सुक्रोज, पण सुक्रोज सेम कॉन्सन्ट्रेशन ॲड करणार नाही आपण. सुक्रोजचे वेगवेगळ्या डेन्सिटीचे एक ग्रॅडियंट प्रिपेअर करणार. लो हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन किंवा लो टू हाय असं आपण ग्रॅडियंट करणार. म्हणजे काय? तर पहिल्यांदा आपण इथं बॉटमला सुक्रोज ॲड केला. सपोज याच्यामध्ये 50% सुक्रोज असेल. ओके, म्हणजे हाय डेन्स्ड सुक्रोज पार्टिकल याच्यात. नंतर आपण दुसरा लेअर केला आणि हा थोडासा कमी डेन्स्ड आहे. सपोज दिस इज 40% सुक्रोज, म्हणजे हा थोडा लेस डेन्स आहे. त्याच्यानंतर हा थर्ड लेअर आहे आणि हा 30% सुक्रोजचा लेअर आहे. आणि सगळ्यात जो टॉपचा आहे तो आहे 20% सुक्रोज. म्हणजे आपण काय केलं तर सुक्रोजचा ग्रॅडियंट केला. सगळ्यांना समजतं का? समजून घ्या, नीट समजून घ्या. आपण एका ट्यूबमध्ये सुक्रोजच घेतला, पण सुक्रोज हाय डेन्स पार्टिकल, लो डेन्स पार्टिकल असं एक ग्रॅडियंट केलं. सुक्रोजचे सगळ्यात हेवी पार्टिकल जे आहेत, ज्याला आपण हाय डेन्स पार्टिकल म्हणतो, ते सगळे बॉटमला आहेत इथं. सो बॉटमचा लेअर कसा आहे? हायली डेन्स्ड आहे. ओके, त्यानंतर जो दुसरा लेअर आहे तो कसा आहे? थोडा कमी डेन्स्ड आहे. हा थोडासा लेस डेन्स आहे. हा इंटरमिजिएट आहे आणि हा सगळ्यात लाईट म्हणजे सगळ्यात लो डेन्स लेअर आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं तसं बघितलं तर टॉप टू बॉटम डेन्सिटी काय आहे तर इन्क्रीज होत चालले. बघा, टॉपला एकदम डेन्सिटी कमी आहे, नंतर इन्क्रीज झाली, सगळ्यात शेवटी जास्त. आणि फ्रॉम बॉटम टू टॉप जर बघितलं तर डेन्सिटी काय तर बॉटम टू टॉप डेन्सिटी काय तर डिक्रीज होत चाललेली आहे. सो अशा पद्धतीने आपण काय केलं? डेन्सिटी ग्रॅडियंट प्रिपेअर केलेला आपण. आणि मग आपण या डेन्सिटी ग्रॅडियंट प्रिपेअर केल्यानंतर मग त्याच्यामध्ये इथं आपण टॉपला सॅम्पल अप्लाय करतो. इथं सॅम्पल अप्लाय करतो आणि सॅम्पल अप्लाय केल्यानंतर मग सेंट्रिफ्युगेशन कॅरी करतो. ओके, सो ते आपण सगळं डिटेल बघणार आहे. आता फक्त लक्षात घ्या की इथं सेपरेशन ऑफ पार्टिकल्स इज डन इन अ डेन्सिटी ग्रॅडियंट मीडियम. आता सगळ्यांना समजतं की डेन्सिटी ग्रॅडियंट मीडियम म्हणजे काय. तर वेगवेगळ्या डेन्सिटीचा एक ग्रॅडियंट केला बाय युझिंग अ पर्टिक्युलर मीडियम. म्हणजे सुक्रोज असेल किंवा सीझियम क्लोराईड असेल, सीझियम ॲसिटेट असेल, याचा एक ग्रॅडियंट केला, त्याच्यामध्ये आपण सेपरेशन करतो.
आता डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफिकेशनचं प्रिन्सिपल काय आहे, तर व्हेरी सिम्पल आणि व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल काय आहे बघा. इथं सेपरेशन केलं जातं, बट सेपरेशन ऑफ पार्टिकल इज बेस्ड अपॉन देअर बायोंट डेन्सिटीज. सो क्वेश्चन तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो की इन डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफिकेशन द सेपरेशन ऑफ पार्टिकल्स इज डन ऑन द बेसिस ऑफ व्हॉट. इट इज प्युअरली डन ऑन द बेसिस ऑफ देअर बायोंट डेन्सिटीज, मीन्स डेन्सिटी इन अ डेन्सिटी ग्रेडियंट मीडियम. डेन्सिटी ग्रेडियंट मीडियममध्ये त्यांची डेन्सिटी कशी आहे त्यानुसार, म्हणजे बेस्ड अपॉन देअर डेन्सिटी पार्टिकल्स आर सेपरेटेड. सो in density gradient centrifugation, separation of particles is based upon their Biot densities. This technique, density gradient centrifugation, it is not only used for purification of viruses, but as already mentioned, it is used for purification of enzymes, proteins. That means for separation of macromolecules, enzymes, proteins, subcellular particles असतील, म्हणजे cellular particles असतील. आता आपण जे बघतोय ते व्हायरसेस असतील. आणि या व्यतिरिक्त इट इज ऑल्सो यूज टू मेजर द सेडिमेंटेशन कोइफिशियंट. सेडिमेंटेशन कोइफिशियंट म्हणजे आपण म्हणतो बघा, एखादा रायबोझोम असेल, 50S रायबोझोम, 30S रायबोझोम. सो त्यातला S म्हणजे काय असतो, ती S दॅट इज स्वीडबर्ग कॉन्स्टंट, किंवा आपण ज्याला सेडिमेंटेशन कोइफिशियंट म्हणतो, म्हणजे हाऊ रॅपिडली पार्टिकल कॅन सेडिमेंट. आणि तो S म्हणजे स्वीडबर्ग युनिट आपण कसा डिटर्माइन करतो, बाय युजिंग density gradient centrifugation. So this density gradient centrifugation, it is used for separation of cellular particles, macromolecules including enzymes, proteins, other macromolecules, viruses, and to determine or to measure the sedimentation coefficient. आणि हे सगळं करत असताना प्रिन्सिपल काय, तर सेपरेशन बेस्ड अपॉन बायोट डेन्सिटीज. Okay, so this is a brief introduction to density gradient centrifugation. As I already mentioned, there are two types of density gradient centrifugation, as zonal centrifugation and isopycnic centrifugation. आता आपण या दोन्ही टेक्निक स्टार्ट करणार आहे, दोन्ही टेक्निक स्टडी करणार आहे. दोन्ही टेक्निक स्टडी करताना तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर होऊन जाईल, फक्त आता नीट लक्ष द्या. पहिला आपण बघूया आता झोनल सेंट्रिफिकेशन. Okay, first type of centrifugation is zonal centrifugation. It is a type of density gradient centrifugation. आता झोनल सेंट्रिफिकेशनलाच रेट झोनल सेंट्रिफिकेशन असं पण म्हणतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेट झोनल सेंट्रिफिकेशन. ओके, झोनल सेंट्रिफिकेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेट झोनल सेंट्रिफिकेशन. आता यापूर्वी म्हणजे सेंट्रिफिकेशन किंवा झोनल सेंट्रिफिकेशन बघण्याआधीच आपल्याला हे माहिती पाहिजे की सेंट्रिफिकेशन म्हणजे काय असतं. तर नॉर्मली आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, आणि एखादा पार्टिकल आपण सेंट्रल ॲक्सिसपासून अवे जर मूव्ह केला तर त्याच्यावर एक्स्ट्रा फोर्स जनरेट होतो, आणि त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे जेव्हा आपण व्हेनेवर अ पार्टिकल मुव्हिंग अराउंड इट्स ॲक्सिस अवे फ्रॉम द ॲक्सिस in a rotational manner, that time a force is exerted, and that force is called as centrifugation or centrifugal force. त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणतो. पहिला जो टाईप बघतो आपण आता डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशनचा, तो आहे रेट झोनल सेंट्रिफ्युगेशन किंवा झोनल सेंट्रिफ्युगेशन. आता जो सेकंड टाईप आहे आयसोपिकनिक, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्सेस काय ते आपण नंतर बघूयाच. पहिल्यांदा बघूया झोनल सेंट्रिफ्युगेशनमध्ये काय केलं जातं. हिअर डेन्सिटी ग्रॅडियंट इज प्रिपेअर्ड इन अ सेंट्रिफ्यूज ट्यूब बिफोर सेंट्रिफ्युगेशन. म्हणजे सेंट्रिफ्युगेशन करण्याआधी काय केलं जातं, डेन्सिटी ग्रॅडियंट प्रिपेअर केला जातो. जसं मगाशी आपण बघितलं की सुक्रोज आपण डेन्सिटी ग्रॅडियंट प्रिपेअर केला, सगळ्यात बॉटमला हाय डेन्स्ड 50% सुक्रोज, मग 40%, मग 30%, असा ग्रॅडियंट तयार केला. इथं पहिल्यामध्ये काय सांगतं किंवा झोनल सेंट्रिफ्युगेशनमध्ये काय सांगतं की आपण ग्रॅडियंट प्रिपेअर करणार आहे, डेन्सिटी ग्रॅडियंट प्रिपेअर करणार आहे, बट दॅट इज प्रिपेअर्ड बिफोर सेंट्रिफ्युगेशन. सेंट्रिफ्युगेशन लावण्याआधी ग्रॅडियंट प्रिपेअर करून घ्यायचा, सॅम्पल ॲड करायचं, आणि मग काय करणार आपण, मग सेंट्रिफ्युगेशन करणार. क्लिअर. मग प्रश्न असा येतो
की डेन्सिटी ग्रॅडियंट प्रिपेअर करण्यासाठी आपण कोणतं मटेरियल यूज करू शकतो. ओके, सो आयडियल ग्रॅडियंट मटेरियल, जसं मगाशी मी सांगितलं सुक्रोज आपण यूज केला. सो असे कोणते कोणते मटेरियल आहेत जे आपण ग्रॅडियंट मटेरियल म्हणून यूज करू शकतो, ज्यांची वेगवेगळी डेन्सिटी घेऊन डेन्सिटी ग्रॅडियंट मीडियम प्रिपेअर करू शकतो. सो व्हॉट आर द आयडियल ग्रॅडियंट मटेरियल? Here some examples have been given, like sucrose is there, cesium acetate, cesium chloride, glycerol, ficol and ludox. So all these polymers can be used as a density gradient material. Okay, commonly used sucrose किंवा cesium salt. सुक्रोज यूज केला जातो किंवा cesiumचे सॉल्ट लाईक cesium acetate किंवा cesium chloride हे यूज केलं जातं. पण त्या व्यतिरिक्त ग्लिसरॉल सुद्धा यूज केला जाऊ शकतो, फिकॉल, ल्युडॉक्स हे सुद्धा यूज केले जाऊ शकतात. आता प्रश्न असा येतो की आपण सुक्रोज यूज करतो किंवा सीजियम क्लोराईड, सीजियम ॲसिटेट यूज करतो ग्रॅडियंट प्रिपेअर करण्यासाठी, हेच का यूज केलं जातं? किंवा दुसरा प्रश्न असा येतो की कोणते मटेरियल यूज करावे किंवा व्हॉट शुड बी द क्रायटेरिया फॉर सिलेक्टिंग डेन्सिटी ग्रॅडियंट मटेरियल. डेन्सिटी ग्रॅडियंट मटेरियल सिलेक्ट करताना क्रायटेरिया काय असावा? तर पहिला क्रायटेरिया आहे बघा, दे शुड हॅव सफिशियंट सोल्युबिलिटी. सफिशियंट सोल्युबिलिटी असली पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजेच काय, आपण काय करणार आहे, 50% सुक्रोज सोल्युशन करणार आहे. मग 50% सुक्रोज आपण वॉटरमध्ये ॲड करणार, त्याचं सोल्युशन करणार आहे. पण त्यासाठी सुक्रोज हा वॉटरमध्ये सोल्युबल असला पाहिजे. and that is what I mean to say is it should have sufficient solubility. Similarly, it must be easily removable from particles. सेंट्रिफ्युगेशन झालेला आहे, आपला पार्टिकल व्हायरस पार्टिकल सेपरेशन झालेला. आता आपल्याला व्हायरस आणि त्या ग्रॅडियंट मटेरियलमधून बाहेर काढायचं आहे. मग त्यावेळी काय 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 असलं पाहिजे, द डेन्सिटी ग्रॅडियंट मटेरियल शुड बी इझिली रिमुवेबल फ्रॉम पार्टिकल्स. तो पार्टिकलला परमनंटली अटॅच नाही झाला पाहिजे. सेंट्रिफ्युगेशन झालं, प्युरिफिकेशन झालं, नंतर तो इझिली सेपरेट करता आला पाहिजे. ओके, सिमिलरली इट शुड बी इनर्ट. आता इनर्ट मिनिंग काय, तर याचा अर्थ असा की तो आपला जो व्हायरस पार्टिकल असेल किंवा आपण जे सेंट्रिफ्युगेशन करणार आहे त्याच्याशी कोणत्याही प्रकारे इंटरफेअर करता कामा नये. दिस ग्रॅडियंट मटेरियल शुड नॉट इंटरफेअर ऑर अफेक्ट द कॅरेक्टर्स ऑफ द व्हायरस ऑर एनी अदर पार्टिकल टू बी सेपरेटेड. त्यामुळे हा स्टेप इनर्ट असला पाहिजे, काही नाही करता पाहिजे ते. लास्ट, इट शुड बी नॉन टॉक्सिक. ज्या सेल्स असतील, व्हायरसेस असतील, त्यांना नॉन टॉक्सिक असला पाहिजे आणि ऑटोक्लेवेबल असला पाहिजे, कारण आपण पुन्हा पुन्हा त्याचा यूज करणार आहे. दॅट्स वाय इट शुड बी ऑटोक्लेवेबल. सो आयडियल ग्रॅडियंट मटेरियल कसा असला पाहिजे, तर इट शुड हॅव सफिशियंट सोल्युबिलिटी, इट मस्ट बी इझिली रिमुवेबल फ्रॉम द पार्टिकल्स, should be totally inert and should be non-toxic and autoclavable. ओके, आता आपण बघूया की एक्झॅक्टली झोनल सेंट्रिफ्युगेशन किंवा रेट झोनल सेंट्रिफ्युगेशन कशा पद्धतीनं केलं जातं. ओके, सो लेट्स सी. डायग्रामॅटिक आहे त्यामुळे इझिली तुम्हाला समजून जाईल. आता बघा, इथं पहिल्या 3 ट्यूब आहेत. पहिली ती हाय डेन्स सुक्रोजची ट्यूब आहे, दुसरी ती मीडियम डेन्स सुक्रोजची ट्यूब आहे आणि तिसरी ती लो डेन्स सुक्रोज ट्यूब आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की इथं पहिली जी ट्यूब आहे, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगतो मी आता की याच्यामध्ये किती % सुक्रोज आहे, तर एक्झाम्पल 60% सुक्रोज आहे. ओके, सो इट हॅज 60% सुक्रोज. सॉरी, सो फर्स्ट ट्यूब हॅज 60% सुक्रोज. दुसरी ट्यूब मीडियम डेन्स आहे, म्हणजे एवढी जास्त डेन्स नाही आहे, तर आपण असं म्हणूया की दिस इज 45% सुक्रोज. आणि तिसरी आहे ती 30% सुक्रोज. तुम्हाला कलरमध्ये दिसते बघा, कलर डिफरन्शिएट दिसतोच. पहिली ट्यूब एकदम डार्क आहे, म्हणजे सुक्रोज हायली डेन्स, सगळे हाय डेन्स सुक्रोज पार्टिकल्स आहेत त्याच्यात, 60% सुक्रोज सोल्युशन. दुसरी ट्यूब थोडीशी मीडियम टाईप दिसते आपल्याला, म्हणजे याच्यामध्ये मॉडरेट काय, तर मॉडरेट डेन्सिटी आहे. आणि तिसरी एकदम लाईट दिसतं, याचा अर्थ की याच्यामध्ये डेन्सिटी एकदम कमी आहे, लो डेन्स आहे. सगळ्यांना समजतं हे. आता आपण काय करायचं आहे की हे तिन्ही यूज करायचं आहे. हे तिन्ही यूज करायचं आपल्याला, फर्स्ट सोल्युशन, सेकंड सोल्युशन आणि थर्ड सोल्युशन. आणि याच्यापासून एकाच ट्यूबमध्ये ग्रॅडियंट तयार करायचा, म्हणजेच काय, वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशनचा ग्रॅडियंट तयार करायचा.
एकाच ट्यूबमध्ये. मग तो कसा करणार आपण? ओके, पहिल्यांदा आपण काय करणार, हे जे 60% आहे हे या ट्यूबमध्ये पोर करायचं. सो आपण पोर केलं. मग हे जे 45% आहे, आता हे 45% याच्यामध्ये पोर करायचं केअरफुली. सो 45% पोर केलं आपण. आणि मग हे 30% आहे, आता फायनली हे याच्यामध्ये पोर करायचं. 30% पोर केला. लुक ॲट दिस. आता आपल्याकडे एक अशी ट्यूब आहे की ज्या ट्यूबमध्ये ग्रॅडियंट तयार झाला असेंडिंग. बघा, बॉटम टू टॉप आपण जर बघितलं, बॉटम टू टॉप डेन्सिटी कशी आहे तर डिक्रीज होत चालली. बॉटमला सगळ्यात जास्त आहे, मग इंटरमिजिएट आहे, मग लाईट आहे. सो बॉटम टू टॉप डेन्सिटी डिक्रीजेस और टॉप टू बॉटम डेन्सिटी इन्क्रीजेस. अशा पद्धतीनं आपण सेंट्रीफ्यूज ट्यूबमध्ये डेन्सिटी ग्रॅडियंट प्रिपेअर केला. सगळ्यांना समजतंय? पुन्हा एकदा सांगतो मी डेन्सिटी ग्रॅडियंट कसा प्रिपेअर केला आपण. ओके, पहिल्यांदा आपण काय केलं, हाय डेन्स सुक्रोज जे आहे ते या ट्यूबमध्ये पोर केलं, केअरफुली पोर केलं. आणि मिक्स होऊ द्यायचं ना जास्त, कारण मिक्स झाली की काय होईल, ते सगळे लेयर्स एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि मग युनिफॉर्म तयार होईल. ते आपल्याला युनिफॉर्म नको आहे, ग्रॅडियंट पाहिजे. नंतर आपण काय केलं, हा जो इंटरमिजिएट आहे तो ॲड केला. ओके, आणि मग सगळ्यात लाईट वेट असलेला किंवा लाईट किंवा लो डेन्स असलेला सुक्रोज आपण त्याच्यामध्ये ॲड केला. ओके, अशा पद्धतीने आपण ग्रॅडियंट तयार केला. सो नाव वी हॅव अ सुक्रोज डेन्सिटी ग्रॅडियंट मीडियम. याच्यामध्ये सुक्रोजची डेन्सिटी आहे. हे बघा, इथं हाय डेन्स सुक्रोज आहे, इथं मीडियम डेन्स सुक्रोज आहे आणि इथं लाईट डेन्स सुक्रोज आहे. सगळ्यांना समजतं हे. या ठिकाणी तुम्ही सीझियम क्लोराईड यूज करू शकता, सीझियम ॲसिटेट किंवा फिकॉल, लुडॉक्स, व्हॉटेवर तुम्ही काही यूज करू शकता जे तुम्हाला सांगितलं गेलं. ओके, आफ्टर धिस आता आपल्याला सेंट्रिफिकेशन करायचं. सेंट्रिफिकेशन बघा, हे आपण ट्यूब आहे पहिली जी दिसते तुम्हाला, सुक्रोज ग्रॅडियंट आपण तयार केला. नाव ओव्हर द ग्रॅडियंट सॅम्पल इज अप्लाइड. धिस इज अ सॅम्पल. जे व्हायरस सॅम्पल आहे किंवा काही असेल, आता आपण व्हायरस बघतो तर दिस इज अ व्हायरस सॅम्पल. सो हिअर द सॅम्पल इज अप्लाइड. सो सॅम्पल हे जे दिसते ना तुम्हाला, हे सॅम्पल अप्लाय केलं आपण. टॉपला सॅम्पल अप्लाय केलं. सॅम्पल अप्लाय केल्यानंतर आता काय होतं बघा, सॅम्पल अप्लाय केलं, ऑलरेडी आपण सुक्रोजचा ग्रॅडियंट तयार केलेला. नाव सेंट्रिफ्युगेशन इज कॅरीड आउट. सेंट्रिफ्युगेशन, इथं सेंट्रिफ्युगेशन थोडं आपण ड्युरेशन कमी यूज करतो, अप्रॉक्सिमेटली 1 to 3 hours इतका ड्युरेशनसाठी सेंट्रिफ्युगेशन करतो. ओके, सो सेंट्रिफ्युगेशन रेड झोनल सेंट्रिफ्युगेशनमध्ये 1 to 3 hours कमी ड्युरेशनसाठी आपण सेंट्रिफ्युगेशन करतो. सेंट्रिफ्युगेशन झाल्यानंतर आता काय होतं बघा, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आता येतो. सेंट्रिफ्युगेशन झालं, आता सेंट्रिफ्युगेशन होत असताना काय होतं ते सांगतो तुम्हाला. जेव्हा सेंट्रिफ्युगेशन होत असणार आहे त्यावेळी हे सगळे जे पार्टिकल्स आहेत सॅम्पलमधले, दे विल ट्रॅव्हल डाऊन द ग्रॅडियंट. ते काय होतील, या ग्रॅडियंटमध्ये ट्रॅव्हल होतील खाली, कारण अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स दे विल ट्रॅव्हल डाऊन द ग्रॅडियंट. आणि ग्रॅडियंटमध्ये ट्रॅव्हल झाल्यानंतर काय होईल, एका ठिकाणी तुम्हाला असं म्हणजे एक महत्त्वाचा मी फॉर्म्युला सांगतो ना, फॉर्म्युला नाही आहे ॲक्च्युली बट इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. रो पी इक्वल्स टू रो एम म्हणजे काय. ओके, सो व्हॉट डज रो स्टँड्स हिअर. रो म्हणजे डेन्सिटी आणि पी म्हणजे पार्टिकल. ओके, सो रो पी मीन्स पार्टिकल डेन्सिटी. पार्टिकल डेन्सिटी आणि एम म्हणजे काय तर मीडियम डेन्सिटी ग्रॅडियंट मीडियम. सो हिअर इट विल बी अ मीडियम डेन्सिटी. रो म्हणजे डेन्सिटी, सो पार्टिकल डेन्सिटी आणि मीडियम डेन्सिटी. ओके, सो लक्ष द्या, रो पी जेव्हा रो पी इक्वल्स टू रो एम दॅट टाइम पार्टिकल स्टॉप्स. म्हणजे जेव्हा पार्टिकलची डेन्सिटी आणि त्या मीडियमची डेन्सिटी सेम होते तेव्हा पार्टिकल तिथं जाऊन स्टॉप होतो, तिथून पुढं मूव्ह होत नाही. हे एवढं लक्षात राहिलं तुम्हाला मोर दॅन इनफ आहे. ओके, सो व्हेनेवर रो, आता ही फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही, मी तुम्हाला कन्सेप्ट फक्त समजण्यासाठी सांगतोय की जेव्हा पार्टिकलची डेन्सिटी, पार्टिकल म्हणजे द पार्टिकल विच वी हॅव टू सेपरेट. So particle density becomes equal to the density of medium. That time the particle sediments or settles at that particular point and that forms a zone. म्हणून त्याला आपण झोनल सेंट्रिफ्युगेशन असं म्हणतो. ओके, म्हणजे काय होतं बघा आता लक्षात.
हां, तर सेंट्रिफिकेशन सुरू आहे. सेंट्रिफिकेशन सुरू असताना मी सांगितलं की हे सगळे पार्टिकल्स काय होतील, दे विल ट्रॅव्हल डाऊन द ग्रॅडियंट. आणि ग्रॅडियंटमध्ये ते मूव्ह होत असताना त्या पार्टिकलची डेन्सिटी आणि मीडियमची डेन्सिटी ज्या ठिकाणी सेम येईल त्या ठिकाणी तो पार्टिकल जाऊन काय होणार आहे, सेटल होणार. ओके, म्हणजेच आता डायग्राममध्ये बघा, हे बघा तुम्हाला आता डायग्राममध्ये दिसतं, इथं बघा ब्ल्यू कलरचा पार्टिकल आहे हा. तर हा ब्ल्यू कलरचा सॅम्पलमध्ये ब्ल्यू पण आहे, रेड पण आहे आणि येलो पण आहे. तर हा ब्ल्यू कलरचा पार्टिकल सेंट्रिफिकेशन स्टार्ट केल्यानं खाली मूव्ह व्हायला लागला, पण तो या लेअरमधून खाली आलाच नाही. का आला नाही? कारण या लेअरची डेन्सिटी, इथं जी डेन्सिटी आहे सुक्रोजची डेन्सिटी आणि या पार्टिकलची डेन्सिटी कशी सेम आहे, त्यामुळे तो पुढं खाली मूव्ह झालाच नाही, इथंच सेटल झाला आणि मग त्याने तिथं झोन फॉर्म केला. सिमिलरली जो रेड पार्टिकल आहे तो या झोनमधून खाली आला. का आला? कारण या झोनची डेन्सिटी त्याच्यापेक्षा कशी कमी आहे, त्यामुळे तो इथं खाली आला. इथं आल्यानंतर या इथल्या झोनची डेन्सिटी किंवा इथल्या सुक्रोजची डेन्सिटी आणि या पार्टिकलची डेन्सिटी कशी सेम आहे, त्यामुळे तो इथं सेटल झाला. आणि इथं जो येलो दिसतो, येलोची डेन्सिटी या दोन्ही लेअरपेक्षा कशा जास्त आहे आणि याच्या सारखी आहे, याची सेम आहे, म्हणून तो इथं काय झाला, सेटल झाला. सो हिअर द पार्टिकल्स आर सेपरेटेड. बघा इथं सॅम्पलमध्ये पार्टिकल होते की जे मिक्सचर होतं, त्यांना आपण सेपरेट केलं बेस्ड अपॉन देअर डेन्सिटीज. रिस्पेक्टिव्ह लेयर्समध्ये आपण त्यांना सेपरेट केलं. इथं सेपरेशन झालं, इथं सेपरेशन झालं, इथं सेपरेशन झालेलं आहे. सगळ्यांना समजते का हे? ओके, इथं आपण सेंट्रिफिकेशन जास्त काळासाठी करत नाही, सेंट्रिफिकेशन थोडं शॉर्ट करतो. सेंट्रिफिकेशन शॉर्ट ड्युरेशनसाठी करण्याचं रिझन इथं एक असं असतं की इथं पार्टिकलची डेन्सिटी ही मीडियमच्या डेन्सिटीपेक्षा थोडी जास्त असते. म्हणजे जे पार्टिकल, आता एक्झाम्पल हा जो बॉटमला आपल्याला दिसतो एक्झाम्पल, ओके, सो बॉटमला हा जो येलो दिसतो आपल्याला, हा जो येलो पार्टिकल आहे याची डेन्सिटी बाकीच्या लेयर्सपेक्षा कशा जास्त आहे. सो पार्टिकलची डेन्सिटी इथं ग्रॅडियंट मटेरियलपेक्षा कशा जास्त असल्यामुळं त्याला सेपरेशनला जास्त वेळ लागत नाही, तो इझिली काय होतं, इथं सेपरेट होतो. सगळ्यांना समजतं हे? ओके, आता दुसरी अजून एक गोष्ट याच्याबद्दल सांगायची आहे, ती म्हणजे अशी, आता सेपरेशन तर होणारच आहे. बघा, तर सेपरेशन झालं, हे पार्टिकल सगळे ग्रॅडियंटमधून मूव्ह झाले नाही, आपल्या आपल्या डेन्सिटीनुसार ते ज्या त्या लेअरमध्ये सेटल झालेले आहेत. पण कुठला पार्टिकल फास्ट मूव्ह होणार आहे, कुठला पार्टिकलची मुवमेंट स्लो होणार आहे, हे कशावर डिपेंड असतं? इट डिपेंड्स अपॉन साईज. ओके, साईज म्हणजे साईज मॅटर करते. कुठला पार्टिकल जास्त लवकर खाली जाणार, ज्याची साईज कमी आहे तो जास्त सगळ्यात खाली जाणार इथं. म्हणजे मला हे म्हणायचं की इथं येलो हा येलो इथे येणारच, पण येलोमध्ये सुद्धा लहान मोठे पार्टिकल्स असतील. मग त्यातला सगळ्यात पहिल्यांदा कुठला येणार, तर तो स्मॉल साईजचा जो पार्टिकल असेल तो सगळ्यात पहिल्यांदा काय येणार, बॉटमला सेटल होईल. आणि मग त्याच्यानंतर जो त्याच्यापेक्षा मोठा आहे तो त्याच्यावर सेटल होईल. So my dear friends, what I mean to say here is, in this density gradient centrifugation, especially in rate zonal centrifugation, particles are separated based upon size as well as density. इथं साईज पण मॅटर करते, ॲज वेल ॲज डेन्सिटी सुद्धा मॅटर करते. करेक्ट, मोस्टली डेन्सिटी आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चनमध्ये साईज येणारच नाही आहे, डेन्सिटीच येणार ऑप्शन. पण इन जनरल तुम्हाला सांगतो की इथं साईज सुद्धा मॅटर करते. क्लिअर? इन केस ऑफ रेट झोनल सेंट्रिफिकेशन फक्त. गुड. आता पुन्हा एकदा सांगतो मी, पहिल्यांदा आपण काय केलं की आपण एक ग्रॅडियंट तयार केला. ग्रॅडियंट तयार केल्यानंतर त्याच्यावर सॅम्पल अप्लाय केलं. सॅम्पल अप्लाय केल्यानंतर सेंट्रिफिकेशन केलं. लो टाईम 1 to 3 hours साठी आपण सेंट्रिफिकेशन केलं. तुम्ही म्हणाल की 1 to 3 hours म्हणजे लो झालं का? हे नाही, दुसरी जी मेथड बघणार आहे आपण त्याच्या कम्पॅरिझनमध्ये लोच आहे. सो ड्युरिंग सेंट्रिफिकेशन पार्टिकल विल मूव्ह डाऊन द ग्रॅडियंट अँड दे विल गेट सेपरेटेड अकॉर्डिंग टू देअर डेन्सिटी अँड दे विल फॉर्म डिस्क्रीट झोन्स. ओके, फायनली आता आपल्याला समजलेलं की सेपरेशन तर झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की जो येलो कलरचा जो हाय डेन्स आहे तो आपला व्हायरस पार्टिकल आहे. मग आता या लेअरमधून आपल्याला व्हायरस सेपरेट करायचा आहे. कसं करणार? तर आपण इथं बॉटमला ट्यूब पंक्चर करू शकतो. सो ट्यूब इथं आपण बॉटमला पंक्चर केल्यानंतर खालचा लेअर आपण इथं एका कंटेनरमध्ये घेऊ शकतो. त्या लेअरमध्ये काय असेल आपला आता फायनली व्हायरस पार्टिकल असेल. किंवा आपण असं पण करू शकतो की जो टॉपचा लेअर आहे इथं मायक्रोपेड किंवा मायक्रो सिरिंजनी
टॉपचा लेअर आपण पहिल्यांदा रिमूव्ह केला, मग सेकंड लेअर रिमूव्ह केला आणि मग आपण थर्ड लेअर रिमूव्ह केला, असंही करू शकतो. सो फायनली जे सेपरेशन करणार आहे, सेपरेशन बॉटमला आपण ट्यूब पंक्चर करून बॉटमचा लेअर पहिल्यांदा कलेक्ट करायचा, मग इंटरमिजिएट लेअर आणि मग टॉपचा लेअर. आपला पार्टिकल कुठल्या लेअरमध्ये आहे त्याच्यानुसार आपण तो लेअर कलेक्ट करू शकतो, किंवा टॉपपासून विथ द हेल्प ऑफ मायक्रोपेपेट और मायक्रोसिरिंज आपण सेपरेशन करू शकतो. सगळ्यांना समजलं का? झोनल सेंट्रिफिकेशन. झोनल सेंट्रिफिकेशनमध्ये इम्पॉर्टंट 2-3 गोष्टी अशा. पहिली की सेंट्रिफिकेशनच्या आधीच आपण ग्रेडियंट तयार केला. सेंट्रिफिकेशनच्या आधीच सेंट्रिफिकेशन लो ड्युरेशनसाठी केलं जातं आणि ड्युरिंग सेंट्रिफिकेशन पार्टिकल्स सेपरेट्स बेस्ड अपॉन देअर डेन्सिटी बट देअर रेट ऑफ सेडिमेंटेशन डिपेंड्स अपॉन साईज आणि मग ते डिफरंट झोन फॉर्म करतात. अजून एक गोष्ट इथं महत्त्वाची अशी, मग मी सांगितलं तसं, इथं पार्टिकलची डेन्सिटी या मटेरियलच्या डेन्सिटीपेक्षा कशी असते, थोडी जास्त असते, त्यामुळे कमी ड्युरेशन लागतो सेंट्रिफिकेशन. सेकंड, आयसोपिकनिक सेंट्रिफिकेशन. Isopycnic centrifugation, it is also called as equilibrium centrifugation. This isopycnic centrifugation लाच equilibrium gradient centrifugation असं सुद्धा म्हणतात. Now in this isopycnic centrifugation, density gradient forms during centrifugation. इथं gradient form होणार आहे, बट ग्रॅडियंट इज फॉर्म ड्युरिंग सेंट्रिफिकेशन. बघा याच्या आधीमध्ये आपण बघितलं ग्रॅडियंट इज फॉर्म बिफोर सेंट्रिफिकेशन, बट हिअर इन दिस केस ग्रॅडियंट इज फॉर्म्ड ड्युरिंग सेंट्रिफिकेशन. आपण जे डिफरन्सेस बघणार आहे ते डिफरन्सेस असे आहेत. फर्स्ट, दॅट इज ग्रॅडियंट इज फॉर्म ड्युरिंग सेंट्रिफिकेशन. ओके, आपण काय करणार आहे मग इथं सगळं 50%, 60%, 40% सुक्रोज सगळंच एकत्र मिक्स करणार आणि सॅम्पल सुद्धा त्याच्यामध्ये आपण काय करणार, डिझॉल्व्ह करणार. एकाच ट्यूबमध्ये सगळं मिक्स केलं, ग्रॅडियंट फॉर्म केलेलं नाही आहे, रँडमली मिक्स केलं, सॅम्पल त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह केलं आणि मग सेंट्रिफिकेशन करणार आपण. ओके, हिअर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट शुड बी केप्ट इन माइंड दॅट द पार्टिकल्स आर सेपरेटेड बेस्ड अपॉन द डेन्सिटी ओनली अँड नॉट साईज. अनलाईक रेड झोनल, इथं फक्त डेन्सिटीच्या बेसिसवर सेपरेशन केलं जातं, इथं साईज मॅटर करत नाही. कळते सगळ्यांना? सो आयसोपिकनिक सेंट्रिफिकेशनमध्ये फक्त डेन्सिटी बेसिसवर केलं जातं, साईज मॅटर करत नाही. दुसरी गोष्ट, इथं ड्युरिंग सेंट्रिफिकेशन डेन्सिटी ग्रॅडियंट प्रिपेअर केला जातो. हाऊ? सो लेट्स सी. ओके, बघा आता, बघा ही पहिली ही जी ट्यूब आहे, या ट्यूबमध्ये आपण आता काय काय केलं बघा मला सांगतो. पहिल्या ट्यूबमध्ये आपण काय समजा सुक्रोज घेतलं तर आपण याच्यामध्ये 50% सुक्रोज ॲड केला, प्लस आपण त्याच्यामध्ये 40% सुक्रोज सोल्युशनसुद्धा ॲड केलं, 30% सुक्रोज सोल्युशनसुद्धा ॲड केलं आणि आपण त्याच्यावर टॉपला सॅम्पलसुद्धा अप्लाय केलं. पण ग्रॅडियंट ॲड केला का नाही, रँडमली मिक्स केलं आपण. ओके, मिक्स केल्यानंतर सेंट्रिफिकेशन करायचं आहे. आता मात्र सेंट्रिफिकेशन हाय स्पीड सेंट्रिफिकेशन करणार आपण येतो. किती हाय स्पीड म्हणजे अल्ट्रा सेंट्रिफिकेशन करणार आहे. आणि याचा जो ड्युरेशन असणार आहे तो ड्युरेशन इट इज नॉट 1 to 3 hours, बट द ड्युरेशन इज अप्रॉक्सिमेटली 48 hours. म्हणून म्हटलं मगाशी जे सांगितलं 1 to 3 hours म्हणजे शॉर्ट ड्युरेशन. का? कारण इथं 48 hours आपण सेंट्रिफिकेशन करणार आहे. सो आपण काय केलं, पहिली एक ट्यूब घेतली, सेंट्रिफ्यूज ट्यूब घेतली आणि त्या सेंट्रिफ्यूज ट्यूबमध्ये आपण सुक्रोजचे डिफरंट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 50%, 60%, 40% मिक्स केलं आणि आपण सॅम्पलसुद्धा त्याच्यावर काय केलं, अप्लाय केलं किंवा डिझॉल्व्ह केलं. नाव सेंट्रिफिकेशन इज कॅरीड आउट हाय स्पीड फॉर 48 hours, अप्रॉक्सिमेटली म्हणतो मी, और अराउंड 48 hours. आता काय होतं बघा, सगळ्यात महत्त्वाचं, ड्युरिंग सेंट्रिफिकेशन. सेंट्रिफिकेशन म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय केला जाणार आहे आणि सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होईल, या ट्यूबमध्ये सुक्रोजचे वेगवेगळे पार्टिकल्स आहेत, हाय डेन्स, लो डेन्स आणि मीडियम डेन्स्ड. सो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स, व्हेरी इम्पॉर्टंट, लक्ष द्या, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स दिस ग्रॅडियंट मटेरियल दे फॉर्म ग्रॅडियंट. म्हणजे काय होईल बघा, सेंट्रिफिकेशन फोर्स आपण जास्त दिला, एकदम हाय स्पीड सेंट्रिफिकेशन करतोय आपण, हाय स्पीड लॉंग ड्युरेशन,
त्यामुळे काय होईल, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स जो हाय डेन्स आहे 50% आहे तो बॉटमला जाऊन सेटल होईल. इथं बघा हा बॉटमला जाऊन सेटल झाला. त्याच्यापेक्षा जो मिडियम डेन्स आहे तो त्याच्यावर जाऊन सेटल होईल, म्हणजे ड्युरिंग सेंट्रिफ्युगेशन ग्रेडियंट तयार व्हायला इथं सेटल झाला. आणि जो सगळ्यात लाईट वेट आहे किंवा लो डेन्स आहे तो टॉपला जाऊन सेटल होईल, म्हणजे हा इथं सेटल झाला. कळते का सगळ्यांना व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आयसोपिकनिक आणि रेड झोनल? सो अशा पद्धतीने काय झालं, इथं रेड झोनलमध्ये ग्रेडियंट तयार केला, बट ग्रेडियंट इज प्रिपेअर्ड ड्युरिंग सेंट्रिफिकेशन अँड नॉट बिफोर सेंट्रिफिकेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यांना समजतं हे? ओके, गुड. आता ग्रेडियंट तर तयार झाला, म्हणजे सेंट्रिफिकेशन सुरू असतानाच ग्रेडियंट तयार झाला. पण त्याच वेळी ते जे पार्टिकल्स आहेत, सॅम्पल जे इथं जे पार्टिकल असणार आहेत सॅम्पलचे, ते सुद्धा अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स दे विल ऑल्सो ट्रॅव्हल डाऊन द ग्रेडियंट. ते सुद्धा खाली मूव्ह होतील. आणि ज्या ठिकाणी त्यांची डेन्सिटी आणि मिडियमची डेन्सिटी सेम होईल त्या ठिकाणी ते जाऊन काय होतील, सेटल होतील, जस्ट लाईक दिस. लुक ॲट दिस. सॅम्पलचे पार्टिकल सुद्धा ड्युरिंग सेंट्रिफ्युगेशन काय होणार आहे इथं आता, ते सुद्धा खाली मूव्ह होतील. जसं मीडियमचे कंपोनंट सुक्रोज जसा सेटल झाला तसंच आता हाय डेन्स सुक्रोजचा लेअर ज्यावेळी सेटल झाला त्यावेळी हाय डेन्स पार्टिकल इथं येऊन सेटल झाले. मीडियम डेन्स सुक्रोजचा लेअर जेव्हा सेटल झाला त्यावेळी मीडियम डेन्स पार्टिकल येऊन त्याच्यात सेटल झाले. सिमिलरली लाईट डेन्स सुक्रोज जेव्हा सेटल झाला इथं किंवा लेअर तयार झाला त्यामध्ये लाईट पार्टिकल्स येऊन सेटल झाले आणि अशा पद्धतीनं इथं सेपरेशन झालेलं आहे. कळते सगळ्यांना? सो हिअर सेपरेशन इज कॅरीड आउट. फायनली आपण बॉटमला ट्यूब पंक्चर करू शकतो आणि हे पार्टिकल्स कलेक्ट करू शकतो, किंवा टॉपपासून मायक्रो सिरिंज किंवा मायक्रोपिपेट यूज करून हे पार्टिकल्स कलेक्ट करू शकतो. सो दिस इज हाऊ द सेकंड, दॅट इज आयसोपिकनिक और इक्विलिब्रियम ग्रेडियंट सेंट्रिफिकेशन कॅन बी परफॉर्म्ड. फक्त एक इथे प्रश्न असा येतो की इथं हाय स्पीड का करायची गरज असते, तर इथं पार्टिकलची डेन्सिटी ही मिडियमच्या डेन्सिटीपेक्षा खूप कमी असते. मग असं मी सांगितलं की झोनलमध्ये पार्टिकलची डेन्सिटी ही मिडियमच्या डेन्सिटीपेक्षा जास्त असते, त्यामुळे कमी वेळ लागतो किंवा आपण शॉर्ट ड्युरेशनमध्ये करू शकतो. मग इथं पार्टिकलची डेन्सिटी या मिडियमच्या डेन्सिटीपेक्षा खूप कमी असते आणि म्हणून याला सेपरेशनला जास्त वेळ लागतो. कळते सगळ्यांना? सो इन दिस वे व्हायरसेस कॅन बी प्युरिफाईड बाय युझिंग द डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफिकेशन. Second method of purification of viruses is precipitation. प्रिसिपिटेशन सिंपल टेक्निक आहे. एन्झाईम्स किंवा प्रोटीन्स प्रिसिपिटेशन सुद्धा केलं जातं. तसं त्याच पद्धतीने इथं प्रिसिपिटेशन करणार आहे. काय करणार आहे बघा, एकदम सिंपल मेथड आहे. आपण ट्यूब घेतलेले, ओके, आणि या ट्यूबमध्ये सगळे सॅम्पल आपण ॲड केले. सॅम्पल मीन्स विच कंटेन्स व्हायरसेस, सेल पार्टिकल, टिश्यू पार्टिकल्स, अदर सेल्युलर डेब्रे, सगळं आहे याच्यामध्ये. आणि येलो कलरचं जे दिसतं आपल्याला तो व्हायरस आहे असं आपण आज झूम करतो. सो सगळं मिक्सचर आहे इथं, ओके. याच्यामध्ये आपण आता सेपरेशन करण्यासाठी किंवा प्रिसिपिटेशन करण्यासाठी काय यूज करणार आहे, वी आर गोइंग टू यूज कॉन्सन्ट्रेटेड अमोनियम सल्फेट. अमोनियम सल्फेट सोल्युशन आपण यूज करतो एन्झाईमसाठी, हे सगळ्यांना माहितीच आहे. सो अमोनियम सल्फेट सोल्युशन इज यूज्ड. कॉन्सन्ट्रेटेड अमोनियम सल्फेट सोल्युशन इज ॲडेड. या सॅम्पलमध्ये कॉन्सन्ट्रेटेड अमोनियम सल्फेट ॲड केलं. अमोनियम सल्फेट ॲड केल्यामुळे काय होतं की जो व्हायरस आहे तो व्हायरस बॉटमला प्रिसिपिटेट होतो आणि बाकीचे इम्प्युरिटीज टॉप लेअरमध्ये राहतात. सो अमोनियम सल्फेट इट प्रिसिपिटेट्स द व्हायरस स्पेसिफिकली इन टू द ट्यूब. सगळ्यांना समजते हे? Sufficient concentration of ammonium sulfate is added so that the virus will be precipitated. व्हायरस प्रेसिपिटेट झाला, मग काय करणार आपण आता, हे वरचं लेअर जो सुपरनेटेड असतो तो डिस्कार्ड करणार आणि याच्यामध्ये पुन्हा बफर ॲड करणार. बघा, वरचा लेअर डिस्कार्ड करायचा आणि पुन्हा याच्यामध्ये बफर ॲड करायचा. बफर ॲड केल्यानंतर पुन्हा कॉन्सन्ट्रेटेड अमोनियम सल्फेट ॲड करायचं. अमोनियम सल्फेट ॲड केल्यानंतर अजून काही इम्प्युरिटी झाले असतील तर त्या इथं वर येतील, खाली व्हायरस राहतील. पुन्हा वरचा लेअर डिस्कार्ड केला, पुन्हा बफर ॲड केलं, पुन्हा कॉन्सन्ट्रेटेड अमोनियम सल्फेट ॲड केलं. म्हणजे इन दिस वे मोर अँड मोर प्युरिफाईड व्हायरसेस कॅन बी अचीव्ड. Okay, so in this manner the purification of viruses can be done by precipitation method. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला की अमोनियम सल्फेट एक्झॅक्टली प्रिसिपिटेट कसं करतो.
तर तुम्ही सॉल्टिंग इन सॉल्टिंग आउट हे मेकॅनिझम स्टडी केले असतील, त्याच्याशी रिलेटेड आहे. मी जास्त डिटेलमध्ये त्याच्या जात नाही, बट थोडक्यात जितकं सांगू शकतो ते सांगणार मी आता. सपोज दिस इज अन बीकर, ओके, आणि या बीकरमध्ये आपण व्हायरस सॅम्पल ॲड केलेला आहे आणि हा व्हायरस आहे. ओके, हा व्हायरस आहे आणि हा व्हायरस आहे. जेव्हा आपण सॅम्पलमध्ये या बीकरमध्ये काय वॉटर असणार आहे सगळीकडे. ओके, सो इट विल हॅव वॉटर, याच्यात वॉटर. मग अशा वेळी काय होतं की व्हायरस आहे, व्हायरसच्या अराउंड काय होतं, वॉटरचा लेअर तयार होतो. कशाचा लेअर तयार होतो, वॉटरचा लेअर, ज्याला आपण सॉल्वेशन लेअर म्हणतो. सो सगळीकडे इथं वॉटरचा लेअर असेल, H2O 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 H2O. त्यामुळे इथं काय झालं, व्हायरस सॅम्पल सोल्युबलाइज झालेले आहेत, हे सगळे वॉटर आहे इथे. आणि त्यामुळे काय झालं की दोन्ही जे व्हायरस पार्टिकल्स आहेत ते एकमेकाच्या जवळ येत नाहीत, ते सोल्युबलाइज झालेले आहेत. इथं बघा सोल्युबलाइज झालेले आहेत, आहे का. हे व्हायरस पार्टिकल आणि त्याच्या भोवती हे वॉटरचे मॉलिक्युल्स, ज्याला आपण लेअर म्हणतो, हायड्रेशन लेअर म्हणतो किंवा सॉल्वेशन लेअर म्हणतो. आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये आपण अमोनियम सल्फेट सोल्युशन ॲड करणार आहे. वी आर गोइंग टू ॲड अमोनियम सल्फेट. ओके, आता अमोनियम सल्फेट ॲड केल्यानंतर काय होतं बघा, अमोनियम सल्फेट इट कम्पीट्स विथ द व्हायरस फॉर वॉटर मॉलिक्यूल. आता काय झालं, अमोनियम सल्फेट आला. ओके, मी याला थोडं जास्त इझी करतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. ओके, हा बीकर आहे, याच्यामध्ये हा व्हायरस आहे आणि हा व्हायरस आहे. ओके, आणि याच्या भोवती हे कोण आहेत, तर हे वॉटरचे मॉलिक्यूल आहेत. आणि या वॉटरमध्ये आता व्हायरस काय झालेला आहे, सोल्युबलाइज झालेला आहे. गुड. आता आपण काय ॲड केलं याच्यामध्ये, वी हॅव ॲडेड अमोनियम सल्फेट सोल्युशन. अमोनियम सल्फेट काय करतो, इट कम्पीट्स विथ द व्हायरस पार्टिकल. कशासाठी, वॉटर मॉलिक्युलची. मग आता हा जो अमोनियम सल्फेट आहे, हा बघा, हा अमोनियम सल्फेट इथं जो आला आहे, दिस अमोनियम सल्फेट विल रिॲक्ट विथ वॉटर मॉलिक्यूल. बघा, ज्या ज्या ठिकाणी अमोनियम सल्फेट आहे त्या ठिकाणी काय होईल, आता अमोनियम सल्फेट ते वॉटरशी रिॲक्ट होईल. वॉटरशी रिॲक्ट झाल्यामुळे काय होईल, तो वॉटर मॉलिक्यूल ते व्हायरसपासून निघून जाणार आहे. कळते सगळ्यांना. बघा, आधी हे जे सगळे वॉटरचे मॉलिक्यूल होते हे या व्हायरसशी अटॅच्ड होते, त्यामुळे व्हायरस काय झाला होता, इथं सोल्युबलाइज झाला होता. आता कोणाला, अमोनियम सल्फेट आला, आणि अमोनियम सल्फेटने काय केलेलं आहे, त्या वॉटरशी रिॲक्ट केलेलं आहे, कॉम्पीट केलं होतं व्हायरसशी. आणि जास्त कॉन्सन्ट्रेशन वाढवलं अमोनियम सल्फेटचं, त्यामुळे ऑब्व्हियसली कॉम्पिटिशनमध्ये अमोनियम सल्फेटच जिंकणार येतं. आणि काय होणार, अमोनियम सल्फेट विल रिॲक्ट विथ द वॉटर मॉलिक्यूल, and as a result the bond between water and virus will be broken down. त्यामुळे काय होणार त्यामुळे आता दिसताना हे असं दिसेल बघा. ओके, त्यामुळे दिसताना हे असं दिसेल. ओके, सो काय झालं, आता व्हायरस पार्टिकल फ्री झाला आणि इकडचा व्हायरस पार्टिकल फ्री झाला. हे दोन व्हायरस पार्टिकल एकत्र आले, त्यांच्यामध्ये हायड्रोफोबिक इंटरॅक्शन झालं, आणि फायनली आता हे दोघंही एकत्र आल्यामुळे यांची डेन्सिटी इन्क्रीज झाली, अँड ॲज अ रिझल्ट दे गेट्स प्रेसिपिटेटेड. हे बघा, सोल्युबलाइज होते, त्यात सोल्युबलायझेशन आपण त्यांचं रिमूव्ह केलं आणि त्यांना आपण काय केलं, इनसोल्युबल केलं, आणि ते आता बॉटमला काय झालं, प्रेसिपिटेट झाले. सो अशा पद्धतीने अमोनियम सल्फेट जेव्हा आपण ॲड करतो, अमोनियम सल्फेट काय करतो की व्हायरसच्या भोवती जे वॉटर मॉलिक्युल्स त्याच्याशी रिॲक्ट करतो, आणि त्यामुळे व्हायरस पार्टिकल फ्री होतात, आणि अशा अनेक व्हायरस पार्टिकल दे गेट्स टुगेदर, दे गेट्स ॲग्रिगेटेड बाय देअर हायड्रोफोबिक इंटरॅक्शन, अँड फायनली दे गेट्स प्रेसिपिटेटेड. सो दिस इज अ प्रेसिपिटेट. अशा पद्धतीने अमोनियम सल्फेट प्रेसिपिटेशन करतो. मग काय आपण काय केलं, प्रेसिपिटेशन झाल्यानंतर बाकीचं जे सगळं आहे हे सगळं रिमूव्ह केलं. ओके, सो आपण प्रेसिपिटेट मिळाला, रिमूव्ह केल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा बफर ॲड केला. सगळा बफर ॲड केल्यानंतर पुन्हा अमोनियम सल्फेट ॲड केलं, पुन्हा काही व्हायरस पार्टिकल राहिले असेल ते सुद्धा वॉटरला सेटल होतील. अशा पद्धतीनं मोर अँड मोर प्युरिफाईड व्हायरसेस कॅन बी आयसोलेटेड. सो दिस इज हाऊ प्रेसिपिटेशन टेक्निक कॅन बी यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ व्हायरसेस. आपण इथं अमोनियम सल्फेट यूज केला, बट बिसाइड अमोनियम सल्फेट सम अदर solvents like ethanol can also be used. सो इथेनॉल, अमोनियम सल्फेटच्या ऐवजी इथेनॉल सुद्धा यूज केला जाऊ शकतो, पण याचं पर्सेंटेज आपल्याला कंट्रोल ठेवावं लागतं. इथेनॉल सुद्धा यूज करू शकतो आपण, और वी कॅन ऑल्सो यूज पॉलीइथिलीन ग्लायकोल. ओके, सो पॉलीइथिलीन ग्लायकोल
can also be used. So dear friends, this is all about the purification of viruses. So we have studied the methods of purification of viruses like density gradient centrifugation and precipitation. But some other methods can also be used, ज्या highly applied methods आहेत, काही हायली अप्लाइड क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स आहेत की ज्या मोस्ट कॉमनली आज यूज केल्या जातात. लाईक HPLC आहे, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफी तुम्हाला माहितीच आहे. ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफीमध्ये साईजनुसार सेपरेशन केलं जातं. ओके, कॉलम क्रोमॅटोग्राफी आहे. So these are the some highly applied techniques which can be used for purification of viruses. Okay, so this is all about purification of viruses. Thank you.